मातेबद्दल सांगितली जाणारी दुसरी कहाणी म्हणजे की आबाजी पाटलांच्या भक्तीला प्रसन्न होऊन माहूरगडाची रेणुका माई ही येरमाळ्याला आली. पण हे अर्धवट सत्य आहे. कारण मच्छिंद्रनाथाचे दक्षिणेकडील प्रवास या नाथ परंपरेमध्ये मच्छिंद्रनाथांची भेट या येरमाळ्याला पहिलेच झालेली होती आणि मच्छिंद्रनाथांनी येरमाळ्याची ही देवी मूळ माहूरगडची रेणुका माता आहे असे त्यांना योगविद्येने समजले होते. असे नाथ संप्रदायात पुरावे आपल्याला मिळतात. आणि हिलाच तांबूलपुरीत वदना देवी म्हणून देखील संबोधित केली. ओम मूळ महामाये कार्यसिद्धी प्रदायिन्ये मातृरूप रेणुकांबे येरमाळवासिन्ये येडेश्वरी त्रिवार नमोस्तुते. आता येडाईचा संबंध श्रीरामांशी का जोडला गेला म्हणजे रेणुका मातेला सती असे म्हटले जाते. कारण रेणुका माता ह्या सती गेल्या होत्या आणि त्यामुळेच येरमाळ्याची ही सती आहे. त्यामुळे ग्रंथांमधील सती देवीने श्रीरामाची परीक्षा घेतली यामुळे हा गोंधळ उडाला आणि लोक पार्वती देवीचे स्वरूप म्हणजे साक्षात आदिशक्ती आणि रेणुका देवी म्हणजे ऋषीपत्नी असा त्यांचा भ्रम होत होता. पण त्यांना माहीत नाही की ही रेणुका माय साक्षात आदिमायेचा स्वरूप म्हणजे मूळ माय आहे. त्यामुळे आबाजी पाटलाची ही कहाणी असत्य ठरते आणि आबाजी पाटलांनी येरमाळ्याच्या देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला हेच सत्य आहे. हे एवढंच सत्य आहे. मग ही येडाई कोण तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शास्त्रीय पुराव्यासकट पाहणार आहोत.